सांगोल्याहून आदमापूरला देवदर्शनासाठी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला व कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून भीषण अपघात घडल्याची माहिती सध्या समोर येते आहे. घडलेल्या हा भाविकांच्या कारचा अपघात इतका भयंकर होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला होता. कारमध्ये सगळीकडे रक्त दिसत होतं. देवदर्शनासाठी जात असलेल्या या कारमध्ये एकूण 7 जण प्रवास करत असताना हा भयंकर अपघात घडून गाडीमध्ये बसलेल्या या भाविकांसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. देवदर्शनासाठी जात असलेल्या या भाविकांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ही घटना बुधवार दिनांक 25 रोजी पहाटे 3च्या सुमारास निढोरी कागल मार्गावरील पिंपळगाव बुद्रुक गावच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की वाकीघेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील भाविक बुधवारी पहाटे आदमापूरला देवदर्शनासाठी येत होते. कागलहून निढोरीच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बुद्रुक इथं कारवरील चालकाचा ताबा सुटला व कार झाडाला धडकून पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की कार पलटी होऊन कारचा अक्षरशः चुराडा झाला होता. कारमध्ये सगळीकडे रक्त दिसत होते, त्यामुळे कारमध्ये बसलेले भाविक घाबरून गेले होते. या भयंकर अपघातामध्ये एका भाविकाला आपला जीव गमवावा लागला तर इतर 6 जण जखमी झाले होते. जखमी झालेल्या 6 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.